लागू झाल्यानंतर महायुती सरकारने घेतलेले 110 GR आणि निविदा नोटीस या रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी तीव्र आक्षेप घेत मुख्य सचिव कार्यालय चौकशीचे आदेश दिले होते। मुख्य निवडणूक कार्यालयानं फटकारल्यामुळे अखेर सरकारला 110 आदेश आणि निविदा रद्द करणं हे करावं लागलंय। दरम्यान निवडणुकीच्या घोषणेनंतर जारी करण्यात आलेले आदेश हे सगळे वेबसाईटवरून काढूनही टाकण्यात आले, तसेच घाईघाईत जारी केलेल्या निविदा या रद्द करण्यात आल्यात असं निवडणूक आयोगाने सांगितलंय। शिवाय महामंडळाच्या नियुक्त्या देखील स्थगित करण्यात आल्यात। महायुतीमध्ये सहभागी असलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना सुमारे 27 विविध महामंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते, मात्र आता सगळं काही या सरकारला स्थगित करावं लागलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, आपण बघतोय आचारसंहिता लागू झाल्यानंतर जे निर्णय होते, नियुक्त्या होत्या, या सगळ्या आता सरकारला नामुष्की आली आहे, सरकारवरती सगळं काही रद्द करावं लागलंय। एकूण 3 गोष्टी सरकारला स्थगित कराव्या लागल्यात। एक आहे ते म्हणजे टेंडर आणि वेगवेगळे जे GR होते ते, दुसरे म्हणजे 27 महामंडळाच्या नियुक्ती, आणि तिसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची नाव घेऊन असलेली जी मुख्यमंत्री योजना दूत योजना। आता या संदर्भातल्या बातम्या 2 वर्तमानपत्रांनी प्रकाशित केल्यात, एक दिव्य मराठी आणि दुसरी लोकसत्ता। त्या बातम्यांचा जर आपण सगळाच आढावा घेतला तर असं दिसतंय की एस चोक्कलिंगम यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना सांगितलं की निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यानंतर तुम्हाला असं काही करता येणार नाही, आणि मग मुख्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रत्येक जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना अशा लेखी नोटीस सूचना दिल्यात की हे जे GR, हे जे टेंडर किंवा अशी कुठलीही गोष्ट की जी मतदारांवरती परिणाम करते, त्यांचं मत प्रभावित करू शकते, हे तुम्ही करू नका। म्हणजे एक प्रकारे राज्य सरकारनं अगदी शेवटच्या क्षणाला ज्या गोष्टी केल्या होत्या, बघा महामंडळाची नियुक्ती कशी झाली की जेव्हा राज्य सरकारला याची कल्पना आली की आज आचारसंहिता लागू शकते, तेव्हा सकाळच्या सत्रामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बरोबर या 27 सदस्यांना महामंडळाचा लाभ दिला। ही बाब वेगळी आहे की असं करत असताना तुम्हाला त्या लोकांची संमती घ्यावी लागते, तीही घेतली नाही म्हणून 4 जणांना तर महामंडळावरती जायलाच नकार दिला। दुसरं असं झालं की अत्यंत घाई गडबडीमध्ये 110 GR आणि वेगवेगळी टेंडर्स काढली होती, आणि हे सुद्धा ज्या वेळेला विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे आणि इतर मंडळींनी काही आक्षेप घेतले, काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची नेते मंडळी ही राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जाऊन भेटली, त्यावेळेला आयुक्तांनी आश्वस्त केलं होतं की याच्यावरती योग्य ती कारवाई करू। ती कारवाई त्यांनी केली, त्याप्रमाणे नोटिसा दिल्या, आणि त्या नोटिसाच्या परिणाम असा दिसतो आहे की आता ह्या 3ही गोष्टी स्थगित झाल्या। अडचण काय आहे की राज्य सरकारनं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारावरती थेट प्रभाव टाकण्याचा किंवा संभावित बंडखोरी टाळण्याचा जो प्रयत्न केला, तो प्रचलित असलेल्या नियमाच्या विरोधात होता हे दिसत होतं, किंवा मतदारांना किंवा आपल्या राजकीय सोयीसाठी केलेल्या गोष्टी होत्या, आणि ते सगळेच राज्य सरकार करतात। परंतु आता उच्चांक झाला होता तो एक प्रकारे महाराष्ट्रात राज्याच्या निवडणूक आयोगानं तो थांबवलाय, कारण त्यांनाही कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगाला या संदर्भात ते अहवाल द्यावे लागले असते। एकूण ही राज्य सरकारला मिळालेली मोठी चपराक आहे असं आपण म्हणू शकतो। निश्चितच राहुल, या सगळ्या नियुक्त्या असतील आणि हे जनतेला भावणारे निर्णय असतील, याचा आपण बघतोय अगोदर त्यांनी निर्णय नाही घेतला, मात्र आता निर्णय घेतला, त्यामुळे निवडणुकीवरती देखील कसा परिणाम होतोय ते बघणं अतिशय महत्वाचं असेल। याकडे तुम्ही कसं बघताय? आता महामंडळाच्या नियुक्त्याबद्दल आपण बघू। महामंडळाच्या नियुक्त्या कशा झाल्या होत्या की जे संभावित बंडखोर आहेत, 4 जणांची उदाहरणं मी देऊ शकतो। एक प्रशांत परिचारक आहेत, दुसरे बाळू भेगडे आहेत, तिसरे रामराव वडकुते आहेत, आणि अशी बरीच मंडळी आहेत की ज्या मंडळींनी संभावित बंडखोरी टाळावी म्हणून सरकारनं अगदी शेवटच्या क्षणाला त्यांचं समाधान केलं। त्याच्याच 8-15 दिवस आधी संजय शिरसाट, भरत गोगावले यांचंही समाधान केलं होतं महामंडळाची नियुक्त्या देऊन। त्यामुळे पहिली गोष्ट तर अशी होती की शेवटच्या क्षणापर्यंत वाद पण टाळण्याचा प्रयत्न केला। त्यांना हे करायचंच होतं राज्य सरकारला, पण अगदी शेवटच्या दिवशी केलं, कारण त्या नियुक्तीवरून वाद होऊ नये। जसं आता ब्राह्मण समाजाचं जे महामंडळ आहे त्याच्या अध्यक्षपदी ज्या दामले यांची नियुक्ती केली, तर बातम्या अशा आल्यात की श्री देवेंद्र फडणवीस हे पण नाराज आहेत की ज्या दामले यांच्यावरती दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांचं सगळंच कॅरेक्टर वादग्रस्त आहे, तर त्यांनी तिकडे तीव्र भावना नोंदवली। म्हणजे महामंडळाच्या नियुक्त्या ह्या राजकीय सोयीनं केल्या होत्या, समाधान होतं। दुसरं असं होतं की योजनांचा तर धडाकाच लावला, आणि तो सकारात्मक परिणाम पण दाखवतोय। राज्य सरकारनं अत्यंत चाणाक्षपणे आणि राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवूनच वेगवेगळ्या योजना आणलेल्या होत्या। आता ह्या योजनेमध्ये मुख्यत्वे हे जे 110 GR आहेत, ते GR हे
माझ्या माहितीप्रमाणे एससी समाजातल्या उपवर्गासंदर्भातली समिती असेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या समितीचं अध्यक्षपद देऊन त्याचा अभ्यास करणं असेल, असे सगळे निर्णय होते. आता हे सगळे गोष्टी या तांत्रिक आहेत. राज्य सरकार प्रचारामध्ये म्हणणारच आहे की आम्ही हे 110 जे जी आर आहेत ते पुन्हा आमची सत्ता आल्यानंतर कार्यान्वित करू. मुद्दा एवढाच आहे की राज्य सरकारनं अत्यंत वेळेचा सदुपयोग करत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बाजूने मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि याची विरोधी पक्षाला जाणीव असल्यामुळंच ते निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यांनी याच्यावरती स्थगिती मिळवली. आता विरोधक प्रचार असा करतील की सरकारकडे तिजोरीत पैसा नसताना वेगवेगळे निर्णय घेऊन केवळ लोकांना भूलथापा देण्याचा प्रयत्न केला, जे काही प्रमाणामध्ये मतदारांना पटतं आहे. दुसरीकडे लाडकी बहीण सारखी किंवा तत्सम कोणत्याही योजना त्या राज्य सरकारच्या फेवरमध्ये त्यांच्या बाजूने जाताना पण दिसतात. दोन्ही बाजूने याचे परिणाम होतील. वर्षा, निश्चितच राहुल, त्यामुळे आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आता नागरिक आणि अर्थातच जनता या सगळ्या गोष्टींना बळी पडतेय का ते बघणं अतिशय महत्वाचं आहे. आणि विधानसभा निवडणुकीत आपल्याला चित्र स्पष्टच होईल. या संदर्भातले सगळे विश्लेषण केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.